सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या जागी कुठलाही किन्नर उभा करा आणि त्यालाही खासदार बनवा, कारण ही तुमच्या ताकदही असणं गरजेचं आहे की तुम्ही इतिहास बदलू शकाल. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी प्रशांत वारकर हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत. पाहूया सविस्तर बातमी. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशातील तृतीयपंथींची संख्या 4,90,000 असून मतदार यादीत मात्र अवघी 38,000 जणांची नावे आहेत. न्यायालयाने अधिकार दिल्यानंतरही लोकशाहीच्या प्रक्रियेपासून लाखो तृतीयपंथी अजूनही अंधारातच आहेत. सातारा जिल्हा हा क्रांतिकाऱ्यांचा जिल्हा आहे असे अभिमानाने म्हटले जाते. याची प्रचिती येणाऱ्या 17व्या लोकसभा निवडणुकीत सातारकरांना पाहावयास मिळणार आहे. कारण या निवडणुकीत रती महारथींसोबतच तृतीयपंथी प्रशांत वारकर हेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती यांनी मुक्तागिरी न्यूजशी बोलताना सांगितली. पाहूया ही खास मुलाखत. सातारा जिल्ह्यातनंच उमेदवारी भरतोय असं नाही, तर भारतातनं लोकसभेसाठी भरतोय. समाजामध्ये अनेक प्रवृत्तीचे जसे लोक असतात तसे तृतीयपंथी समाजामध्ये सुद्धा लोक असणार आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तृतीयपंथी समाज एवढा क्रूर नाहीये. फक्त एकदा प्रेमाने हाक मारा, तुमच्यासाठी सर्वस्व सोडून येणारा एकमेव तृतीयपंथी समाज असेल. मी आधीच स्पष्ट करतो, माझा उमेदवारी अर्ज काही महाराज साहेबांच्या विरोधात नाहीच आहे. महाराज साहेबांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जरी असले, ते सातारा जिल्ह्याचे 10 वर्ष झाले खासदार जरी असले, तरी त्यांच्या विरोधात मी असं आहे असं नाही. मी कुणाच्याच विरोधात नाही आहे, मी सिस्टीमच्या विरोधात आहे. तो समाजाने सहखुशीने जर माझ्या पाठीशी पूर्णपणे उभं राहिला, संबंध जिल्हा किंवा उपस्थित असलेले उमेदवार यांनी जरी मला डायरेक्ट पाठिंबा जरी दिला तरी मी तो स्वीकारेल. आणि मला वाटतं सगळ्यांच्या पाठिंब्याने मी भारतातून पहिला किन्नर असेल जो आपल्या हक्कासाठी इतर समाजसेवक आणि इतर उमेदवारांच्या जर पाठिंब्याने मी बिनविरोध जर निवडून मला जर देत असतील तर हा त्यांचा सुद्धा विजय असणार आहे.